नमस्कार. मी स्वप्नील राठोड, युवा शेतकरी. माझा सरकारला प्रश्न आहे की मी आर्णी केळापूर मतदारसंघामध्ये राहतो. माझ्या मतदारसंघाला वगळून दारवा, दिग्रस आणि नेर या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात अतिवृष्टी असो, विमा असो किंवा कोणत्याही प्रकारचं अनुदान असो, त्यामध्ये जास्तीत जास्त शासनाचा लाभ त्या लोकांना मिळण्यात येत आहे. आणि माझ्या मतदारसंघामध्ये मी सामान्य शेतकरी आहे. कोणी नेता आपल्या अंगावर घेऊ नये, कारण सरकारने जाहीर केलेला अनुदान 50,000 रुपये अनुदान दिलेले होते, ते पण अद्यापही आलेले नाही. आज 2 ते 3 वर्ष झाले तो अनुदान रखडलेला आहे. अतिवृष्टी मागच्या वर्षी 23-24ची 24-25 असो वा 22-23 असो, कोणत्याही वर्षीचा असो, आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या मंडळामध्ये कोणालाही देण्यात आलेला नाही किंवा अशी संमती देण्यातच आलेली नाही. तर माझा सरकारला एकच प्रश्न आहे की आम्ही युवा शेतकरी, आत्महत्येशिवाय आम्हाला पर्याय नाही. तुम्ही कर्जमाफी तर करतच नाही आहे. विमा पण 25%, ते अग्रिम विमा 25% दिलेला आहे, तेही 1520 रुपये, 2000, 5000, बस या प्रकारे तुम्ही विमा देण्यात आलेला आहे तुमचा. सर, 75% तुम्ही विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे, अद्यापही आलेला नाही. अनुदान अजून आलेला नाही, अतिवृष्टी आलेला नाही, कर्जमाफीची घोषणा तुम्ही दिलेली होती, अद्यापही दिलेली नाही. तर तुम्ही आमची फसवणूक करताय की दिशाभूल करताय, याचं उत्तर आम्हाला लगेच हवं आहे. कारण आम्ही आता वैतागून गेलेलो आहे. आत्महत्येशिवाय आम्हाला पर्याय नाही. आमच्या शेतामध्ये आम्ही बी बियाणापासून तर सगळं खर्च आम्ही लावतो, तर त्यामध्ये आम्हाला एकरी येतो, आम्हाला 3 एकरामध्ये येतो. जास्तीत जास्त खर्च 50,000 रुपये खर्च येतो आणि उत्पन्न येतो 1,20,000, 1,40,000. तुम्ही त्यामध्ये तुमचा उदरनिर्वाह करू शकता का? आम्ही कास्तकार यामध्ये उदरनिर्वाह करू शकतो. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता आणि मागे घेता, हे चुकीचं आहे. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द मागे घेतो.